बहीण मला लय बोलली मित्रांनो. कधी असं वाटलं पण नव्हतं, अपेक्षा पण नव्हती की ताई म्हणजे एवढं का मनाला लागलं एवढं बोललं. म्हणजे मी काय चुकीचं बोललो त्यामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये की बाबा नक्की मला असं वाटतंय ताई कोणातरी सांगण्यानं बोलली असं. सांगायला तरी कोण आहे तेव्हा. ती व्हिडिओज बंद करून टाका. काय करा माहिती आहे का, तू प्रियंका व्हिडिओ बनवू नको. प्रियंकाला पण आता मी खवळलं की तू पण ताईवर काय व्हिडिओ बनवू नको. डोक्याला माझ्या काय ताप करू नका लागा. मी आधीच लय टेन्शनमध्ये. आणि काहीतरी आता ताई मला म्हणली तुला तुझ्या बायकोची चांगलीच माहिती चांगलंच कळलं म्हणली भावड्या मला. अरे मग कोणाची माया करत आहे? फॅमिलीचीच करणार ना मी. ताईची करणार, सुट्टीची करणार, तुझी करणार, भावाची करणार. तसे बायकोची पण करणं काम आहे ना. ज्या टायमिंगला बाहेर कुठंतरी काय होतं त्या टायमिंगला फॅमिलीच्या पाठीमागे उभं राहायचं असतं. आणि घरातल्या घरात काय होईल तेव्हा काय चुकीचं मी केलं मग? मला म्हणली तू लेकरा बाळाचं कशाला काढलं मध्ये. मी लेकराला कधी खुनशावणी केलंय? लेकरा बाळांवर घालू नको म्हणले. प्रियंकाचं आणि माझं चालू आहे. तुला बोलल्यावर परत तुला येतो म्हणले राग. बघ म्हणले आज तुझ्यावर मी काय काय बोलले. जर तू माझ्याबद्दल बोलून यूट्यूब फॅमिलीच्या मनात गैरसमज केला तर त्यांचा गैरसमज काढणं माझं काम आहे म्हणली. मला एक व्हिडिओ बनवायला लागेल म्हणली. बनव बाय बनव. बनव. काय कर माहिती आहे, एक दिवस असं होईल की माझं व्हिडिओज येणं बंद होईल. समजच खरं सांगतो. आता इतके दिवस लोक म्हणतात भावाच्या मागं लागला, आता बहिणीच्या मागं लागला. असं काय नाही. जे वाटतं मनाला ते मी बोलत असतो. आणि मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, तुम्ही काही थोडाही गैरसमज करून घेऊ नका. कसं असतंय, तुम्ही मस्त बिग फॅन पांडूचे असता, ताईचे असतात, काय माझे कट्टर असते. पण विषय कसा असतो, जसं जळतं त्याला कळत असतंय. त्रास मला होत असतोय. मी टेन्शनमध्ये आहे. मला तोंड देणं काम आहे. म्हणून तुम्ही कधीच कुठल्या गोष्टी मनावर घेत जाऊ नका की सोमादादा असं ताईला म्हणलं बहिणीला, किंवा ताई अशी म्हणली प्रियंकाला. कोणी काय का असं ना. कसं असतं, कुणी कोणाच्या अंगावर येऊन देत नाही, काय नाही. जे ते आपापलं लगेच वकून मोकळं होत असते. तसं काय गोष्टी माझ्या बोट उडलं, शिंतोड ओढणं, पुसणं हे काम आहे. डाग घेऊन तसं फिरणं चुकीचं आहे. तशाच गोष्टी असतात. मग तशा काय गोष्टी आहेत ती मी सांगायला जातो यूट्यूबला, तर लोकांना वाटतं की बाबा जाऊ द्या कंटेंट गवतो, व्हिडिओ बनवतात. ते व्हिडिओ नसतो या की कुठंतरी चार माणसात ताईने प्रियंकाची काहीतरी इज्जत काढली किंवा काय इज्जत घालवली. मग प्रियंकाला काम आहे त्याच यूट्यूब फॅमिलीला सांगून की बाबा हे असं नाही ती तसं होतं. तेव्हा त्यांच्या मनातला गैरसमज जाईल. असं होईल का की बाबा ताईने एक व्हिडिओ टाकला, तुमचा गैरसमज तसा राहिला, आणि प्रियंकाने हिकडे एक कॉल केला ताईला, ताई जाऊ द्या माफी फिफी असं तसं झालं विषय मिळला. मग परत तुम्ही काय म्हणता, ताईने व्हिडिओ टाकला होता, प्रियंकाची तशी चाला असेल काहीतरी म्हणून तर ते पुढं व्हिडिओ आला नाही ना. मग ती आमच्या पुरतं झालं, पण तुमच्या मनातला गैरसमज काढण्यासाठी तो दुसरा व्हिडिओ येत असतोय. असं सोंग वगैरे काय नाही. काय झालं काय काय जागरण व्हायच्या अगोदर व्यवस्थित सारं होतं, पण आता समजा उलट सुलट व्हायला लागले. लय दिवाळीपासून आहे ना असं मनस्थिती राहिली नाही एका ठिकाणी. असं उचलून टाकलेलं होतं आहे. मला तर काय तुम्हाला सांगतो, असे राहायची इच्छाच होय ना इथं बारामतीत घरात. तर असं वाटतंय ना असं लांब जावं कुठंतरी, पुण्या मुंबईला. ते यूट्यूबपेक्षा ते आपले कष्ट केलेलं परवडन तिकडं काहीतरी. त्यात तर टाईमपास कसं तर एक व्हिडिओ टाकला की दिवसभर दुसरं काम पण करता येत नाही काय.
सुचत पण नाही काय. ते स्क्रिप्ट लिहायचं, शूटिंगला जायचं, कलाकाराला बघायचं, त्यांचं हे करायचं, एडिटिंग करायचं, कॉम्प्युटर बसायचं, कंटाळा आलाय त्याचा. वाटतं कधी कधी बघा ना, आता मोठ्या लोकांना असं असतंय, त्यांना वाटतंय बाबा कॉम्प्युटरवर काम नको, शेतकऱ्यासारखं करावं. शेतकऱ्याला वाटतं यायला ही मोलमजुरी नको आहे, अशी राब आहे, खुर्चीवर बसायला पाहिजेत. बँकेतले साहेबांना वाटतं काय बँकेत हे आरामशीर नको, बाहेरचं बेरोजगार असलं तरी जमून फिरवून एन्जॉय करायला पाहिजेत. त्यांना वाटतं साहेबासारखे नोकरी पाहिजेत. रेल्वे इंजिन चालक असतं, त्याला वाटतं की कुठून ह्या गाडीतनं नुसतं प्रवास करत बसणार, कुठंतरी शांत एका जागेवर पाहिजेत. शांत बसणाऱ्याला रेल्वे गाडी बघितल्या तरी आनंद. हे असं चक्रव्यूह चालू असतो जीवनाचा. कळलं का? पोलिसांना वाटतं ही नोकरी निवड ही आहे म्हणली. कोणाकोणा स्वप्न असतात पोलीस व्हायचं. अशा गोष्टी चालू असतात. तसं काय झालं यूट्यूबला, हे रोज व्हिडिओ, रोज तक भांडणं, हे कंटाळा आलाय त्याला. मला तर वाटतंय कुठंतरी थांबून दुसरा मार्ग बिझनेस उभा करावा, कुठंतरी जावं. असं कधी कधी लय वेळा डोकं चालतं, पण वाटतं जाऊ द्या. पहिल्यापासून लोक प्रेम देतात, साथ देतात. त्यांच्या खातीर आपल्या घरामध्ये रोजचं काय ना काय किडू मुंगीपासून बघायची सवय झालेली. ते डिटेल पोचवणं काम आहे, त्यांना सांगणं काम आहे. या काही मी 4 दिवस व्हिडिओ बंद केला टाकाय. तुम्हाला काय कळणार आहे मी कुठं आहे, काय करतोय, घरात काय चालू आहे, सध्याची परिस्थिती. ती सवय लागलेली. वाटतं जाऊ द्या, बनवत राहा. येतं कधी कधी टेन्शन. सध्या तर मनस्थिती बिघडलेली माझी. असं टेन्शनमध्ये मी खराब पण झालं. 2 टाईम जेवायचं तर 1 टाईम जेवतोय. डोकं बंद पडलं बा. सांगितले प्रियंकाला तिच्या ताईवर काय तो व्हिडिओ बनवू नको. मी पण पांडव व्हिडिओ बनवायचं बंद केलं ना, 2 दिवस झालं. बनवतोय का बघा, नाही पटलं त्याला काय बोलायचं नाही. आपलं कुठतरी 4 दिवस जायचं, असं काय डोक्याला ताप नको. त्याने परत माझ्या बनवायचं मी त्याच्यावर. आई वडिलांनी पण सांगितलंय नीट राहा तुम्ही. आणि तुम्ही आताच असं करताय, परत तुमचे पोरं मोठे झाले आमच्या माघार काय करता तुम्ही. कुठे जीवाला लागलं थांबलो. असो, चला ताईला पण सांगतो, ताई तू काय विषय कुठला घेऊ नको. तिला सांगितलंय, मी पण घेत नाही. तू जी बोलते काय करते, बावड्याला कोणी मध्ये मध्ये करायला सांगितलं, एवढं बोलतो का हे ते, लेकरन बाळण काय काय म्हणत होते, मी ऐकत होतो. मला झोप लागली बघा. ही म्हणजे सध्याचा मूड नाही माझा. तरी म्हणलं आज मी दुसराच व्हिडिओ टाकलाय बघा. छोटी दुर्गा होती तेव्हा तिला दत्तक दिल्यानंतर तिची मोठी बहीण रोज हसवून खेळून तिला संग, तिला अचानक बाळ गायब झालेलं दिसलं दत्तक दिल्यानं. तिची मनस्थिती कशी होऊन परिस्थिती, तो व्हिडिओ मी टाकलाय. पहिला पण आपल्या मिलियनमध्ये गेलाय, 10 लाखाच्या पुढं गेलेला यूज. त्याला चांगला प्रतिसाद दिला तुम्ही. आता पण टाकलाय फिरशी एक आठवण म्हणून. आज बनवायचा नव्हता व्हिडिओ, पण म्हणलं चला बनवा म्हणून टाकलाय. बघा चला.